केअर सिग्मा हॉस्पिटल तर्फे शहरात स्ट्रोक अँड न्यूरो इंटरव्हेन्शन 2.0 मेंदूविकार विभागाची वैद्यकीय परिषद संपन्न झाली। परिषदेचे उद्घाटन केअर सिग्मा हॉस्पिटल सीएमडी डॉक्टर उन्मेष टाकळकर व डॉक्टर मनीषा टाकळकर यांच्या हस्ते संपन्न झाले। हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे स्ट्रोक अँड न्यूरो इंटरव्हेन्शन 2.0 मेंदूविकार विभागाची वैद्यकीय परिषद संपन्न झाली। या परिषदेसाठी मराठवाडा विभागातून न्यूरोलॉजिस्ट, न्यूरोसर्जन, फिजिशियन इत्यादी स्तरावरील जवळजवळ 75 वैद्यकीय तज्ज्ञ उपस्थित होते। परिषदेसाठी डॉक्टर आनंद अलुरकर, डायरेक्टर इंटरव्हेन्शनल न्यूरोलॉजी केईएम पुणे, डॉक्टर सागर ओक, डायरेक्टर इंटरव्हेन्शनल न्यूरोलॉजी नानावटी हॉस्पिटल मुंबई यांची प्रमुख उपस्थिती होती। केअर सिग्मा हॉस्पिटलतर्फे डॉक्टर विशाल गायकवाड, डॉक्टर आनंद सोनी, डॉक्टर मुकुंद विधाते, न्यूरोलॉजी विभाग हे प्रमुख वक्ते होते। परिषदेचा मुख्य विषय स्ट्रोक अर्धांगवायू हा होता। अर्धांगवायू झाल्यानंतर पहिल्या 4 तासात अशा रुग्णांवर थ्रोम्बोलिसिस पद्धतीने उपचार केला जातो व 24 तासानंतर आलेल्या रुग्णांवर मेकॅनिकल थ्रोम्बोटोमी पद्धतीने उपचार करून अर्धांगवायू हा आजार बरा केला जाऊ शकतो। या आजाराच्या आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान व उपचाराची माहिती देण्यासाठी ही वैद्यकीय परिषद घेण्यात आली होती। अत्यंत यशस्वीपणे ही परिषद केअर सिग्मा हॉस्पिटलद्वारे संपन्न करण्यात आली। या परिषदेच्या आयोजनाबाबत केअर सिग्मा हॉस्पिटल सीएमडी डॉक्टर उन्मेष टाकळकर यांनी एडीएन सोबत बोलताना माहिती दिली, तर डॉक्टर आनंद अलुरकर यांनी समाधान व्यक्त केले। डॉक्टर अलुरकर व डॉक्टर सागर ओक असे जे याच्यामध्ये तज्ज्ञ लोक आहेत ते इथं आलेले आहेत, त्यांनी सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे। आपली टीम आहे, त्याच्यामुळे ह्या सर्व कार्यशाळेचा आपल्या न्यूरोलॉजीचे जे पेशंट्स आहेत त्यांना खूपच फायदा होईल असं मला 100% वाटतं। तर आजची जी कॉन्फरन्स आहे ती मेनली पॅरालिसिस आणि त्याच्यावरचे अद्ययावत उपचार, ॲडव्हान्स ट्रीटमेंट याच्यावर आहे। अद्ययावत उपचार अशा प्रकारे की जेव्हा पेशंटला पॅरालिसिस होतो आणि काही तासात जेव्हा पेशंटला अद्ययावत हॉस्पिटलला आणलं जातं तेव्हा बऱ्याचशा पेशंट्समध्ये मेकॅनिकल थ्रॉम्बेक्टोमी नावाची ही प्रोसिजर आहे, ती केली तर बऱ्याचशा पेशंट्समध्ये फायदा होतो आणि मेजर पॅरालिसिस अटॅकनंतर जी डिसॅबिलिटी होते किंवा जीव जाण्याची शक्यता असते ती बऱ्याच प्रमाणात त्या प्रोसिजरमध्ये कमी होते। त्याचबरोबर बाकीसुद्धा ज्या नवीन ट्रीटमेंट्स आहेत, उदाहरणार्थ कॅरोटिड स्टेंटिंग, इंट्राक्रेनियल स्टेंटिंग, ॲन्युरिझम कॉइलिंग, AVM एम्बोलायझेशन गेल्या 15-20 वर्षात बऱ्याच ह्याच्यामध्ये डेव्हलपमेंट झालेले आहेत। औरंगाबादमध्ये सुद्धा काही वर्षांपासून या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत। तर ह्याच्याबद्दल माहिती देण्याकरता ही आजची कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे।